काहीतरी कृती करत राहणं आणि त्यातील सातत्य जपणं यातूनच सुरू झालेल्या एका व्यवसायाची यशोगाथा जाणून घेणार आहोत यशस्वी उद्योजकच्या या भागात. हाऊस ऑफ कृती 12 ते 14 वर्षांचा फॅशन डिझायनिंग मधला अनुभव घेऊन तेजल सराफ यांनी 5 वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. 10,000 गुंतवणुकीतून सुरू झालेला हा व्यवसाय छोट्या एक्झिबिशन मध्ये ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि प्रोत्साहन यामुळे या व्यवसायाला मोठे स्वरूप देण्याचा आत्मविश्वास तेजल यांच्यामध्ये निर्माण झाला. स्वतःला काहीतरी वेगळं करायचं असेल तर बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टींपेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण सिद्ध करणे गरजेचे आहे हे तेजल यांच्या लक्षात आले. त्यातूनच या आगळ्या वेगळ्या बुटीकची निर्मिती झाली. कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स घेऊन या व्यवसायात ग्राहक वर्ग निर्माण केला जातो. मोठ्या प्रमाणात विक्री होण्यासाठी सोशल मीडियाचा देखील उपयोग केला जातो. अंडर वन रूफ सगळं काम चालत असल्याने कारागीर, प्रोडक्शनसाठी लोक आणि सोशल मीडिया हँडलिंग असे मिळून 15 ते 20 कामगार हाऊस ऑफ कृती मध्ये काम करतात. विविधता, नाविन्य या गोष्टी जपत असल्यामुळे आज हाऊस ऑफ कृती मोठ्या स्वरूपात नावारूपाला आले आहे. तुम्ही ऍज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून जर का स्टार्टअप मध्ये येणार असाल तर प्रत्येक गोष्टीच्या प्रोसिजर मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअली त्याच्यात लक्ष द्यावंच लागतं. असं होत नाही की तुम्ही 4 लोकांना हायर केलंय आणि त्यांच्यावर तुम्ही काम सोडलं आणि ते होईल. ते होतात. त्यांची पेमेंट घेणारे सॅलरी बेसिसवरचे जे कारागीर असतात किंवा जे आपल्याकडचे वर्कर्स असतात ते काम करतात. पण आपल्याला कुठल्या प्रमाणात कुठल्या क्वालिटीमध्ये त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे ते एकदा आपण ठरवलं की तुम्हाला प्रत्येक प्रोसिजर मध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट द्यावीच लागते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे, मेहनत भरपूर लागते, पण एकदा याची सवय झाली तर आपल्याला खूप आनंद मिळतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. व्यवसायात कोणतीही भूमिका बजावताना ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करत त्यात नाविन्य जपून ठेवले तरच आपण त्यात टिकून राहू शकतो आणि त्या व्यवसायाला सक्षमतेने पूर्णत्वाला नेऊ शकतो. हेच तेजल यांच्या हाऊस ऑफ कृतीकडे बघून शिकायला मिळते.